अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहना, मदमत्सर कानन दहना, हे भवभय पाशान्नी कृंतका, भवानी मंजना, भवानी निरंजना, भयहारका, ही माद्रिजा माता गंगाधरा, सिंधुरवदन जनका, कर्पूर गौरा, पद्मना पद्मनरंजना, त्रिपुरा हरा, त्रिदोष शमा, त्रिभुवनेशा, नीलग्रीवा सुहास्य वदना, नंदी वहना, अंधकमर्दना, गजांतका, दक्ष ऋतुधरना, दानव दमना, दयानिधे, अमित भक्त प्रियकरा, ताटिकांतक पूज त्रितापहरा, तुझे गुण वर्णावया दशशत वक्ता, शक्ती नवेची सर्वता, नित्य शांत निर्विकल्प निरंजना, आशा पाशा रहित विरक्त पूर्ण, निज भक्त पाशे विमोचना, जन्म वर्णा मोचक जो, जे विषयक कानमानायुक्त, तुझ स्वामी अनन्य भजत, त्यासी पुरविसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वही सकामासी कामना पुरवून, तू निज ध्यानी लावेसी मन, तेच पर विरक्त होऊन पद निर्वाण वाहती. सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता आले तरले असंख्य, स्त्री पुरुष एची विषयी कथा निर्दोष, सुत सांगे शौनकादिका, आर्यावर्त देश पवित्र, तेतीचा चित्रवर्मा नामद्रुपवर, जैसे पूर्वी नल हरिचंद्र, जैसा पुण्यशील प्रतापी, जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ, तैसा गोविप्राळ नृपाळ, दृष्ट दुर्जन शत्रू खड, त्यांसी काळ दंडावया, प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ, बडासी उपमीचे वायुसुत, समरभूमीस भार्गव अजित, विरोचात्मज दानाविषयी, शिवानी श्रीधर, त्यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र, पित्यातुल्य प्रतापी, बहुत नवस करिता पंचवदन, एक कन्या झाली शुभानना, सुलोचना नैषद अंगना, उपमेस तिच्या न पुरती, तारकादिजनक शत्रुप्रिया, वृत्ताशी शत्रुजनक जाया, उपमा देता द्विजराज भार्या, बहुत वाटती हडुबट, ते अपर अप्रतिमा भार्गवीची, उपमा साजे हैमवतीची, ती दृक्षिण जाया पुत्री मित्राची, उपमा साच द्यावी तिथे, कलंक रहित रोहिणी धव, तैसा मग शशी अभिनव, त्रैलोक्य सौंदर्य गाढुनी सर्व, ओतिली वाटे कमलोद्भवे, तिच्या जन्मकाळी द्विज सर्व, घातक वर्णिती अभिनव, चित्रवर्मा रायशी अपूर्व, सुख वाटले बहुतसी, एक द्विज बोले सत्यवानी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी, 10 सहस्त्र वस्त्रे कामिनी, राज्य करील अवनीचे, एकता तोषला राव बहुत, द्विजाश धनवस्त्रे अलंकार देत, जेणे ते मागितले ते पुरवित, नाही निधी न म्हणूनी, तिचे नाम समिंतिनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी, लावण्य गंगा चातुर्य खाणी, शारदे एसी जाणीजे, राव संतोषे कोदला बहुत, तो अमृतात विषबिंदू पडत, तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला, 14वे वर्षी समंतिनीसी, वैधव्य येईल निश्चयेसी, ऐसे एकता राव मानसी, उद्विग्न झाले बहु जाहला, वाटे व्रज पडिले अंगावरी, की सौदामिनी कोसळली शिरी, की काळीची घातली सुरी, तैसे झाले रायासी, पुढती बोले तो ब्राह्मण राये, शिवदयी करून होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा, विप्रसदना गेले सवेग, रायासी लागला चिंता रोग, तवती शुभांगी उद्वेग, रहित उपवर जागली, सकळ कडा प्रवीण, चातुर्य खानीची दिव्य रत्न, तिचे एकता सुस्वर गायन, धरती मौन कोकिळा, अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान, पितया सावडे प्राणाहून, पाहता नयन न धाती, वदन पाहून रतिपती, लज्जित कटी देखून हरिवर्धन दाखविती, गमन देखुनी लपत मराळ मान सरोवरी, क्षण एक चाले गजपती, देखुनी शंकला करीपती, कुरळ केश देखुनी भ्रमर पक्ती, रुजी घाली तसे सुवासा, कमळ मृगमिन खंजन, लज्जित देखुनी जिचे नयन, वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले, या वृक्षावरून त्या वृक्षी देख, शुक पळती पाहता नासिक, बिंब फळे अतिसुरेख, लज्जित अधर देखता, पंकडाळी बिंबज सुरंग बहुत, त्यास लाजविती तिचे दंत, कुज देखुनी कमुंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्णू किती, तनुचा सुवास अत्यंत, जाय तशी योजनेअंत पर्यंत, सूर्यप्रभास मास कांती भासत, शशी सम मनोरमा, झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी संख्या सुंदर, किन्नर कन्या मनोहर, गायन करीती तिज पाशी, त्यांच्या मुखे करून वार्ता एकी समंतिनी, 14 वर्षी आपणा लागून वैधव्य कतिले,
ऋषीने परमसंताप पावली ते समय याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी तिचे पाय धरून लवलाई पुसे सद्गत होऊन या सौभाग्यवर्धन व्रत माये कोणते सांग त्वरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुशी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत 14व्या वर्षी वैदव्य यथार्थ मग मैत्रेयी बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निशी झाली या पूजावा त्रिपुरारी षडोपचारे सप्रेम म्हणे तुझे दुःख झाले जरी प्राप्त जरी ती सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत पूजी माये अत्यांदरे पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उबगण धरी मनात बोलणं ठेवी व्रताते त्यावरी नैषध्य राज नळ जान त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांगण सुजान केवळ मदन दुसरा चतुष्षष्टी कळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षी दिसे मंडित चित्रांगण तैसाची कुंभिनी शोधली समग्र परी त्याहुनी नाही सुंदर तो 30 योजलावर रशी नक्षत्र पाहुनी इकडे समंतीने आचरे व्रत सांगितले हुनी विशेष करीत 8 दिवसा 11 शेत दंपत्य पूजित वस्त्रालंकारे आणि काही ब्राह्मण भोजने आल्या अतिथा देतात अन्न सांग करी शिव भजन जागरण सोमवार निशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोण एक न्यून प्रसंग न घडे समंतिनी पासुनी शिवास अभिषेका करिता पाप संहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधा अक्षदा माला परिकर सौभाग्यवर्धन त्या करिता शिवापुढे धूप जाळिता बहुवसतेने आग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पये आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदानी यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कार आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमणासे जपे साधे महासिद्धी होम हवने होय कोश वृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे ध्याने होय महाज्ञान श्रवणे अधिव्याधी हरण नृत्य करिता जन्म मरण दुर्जटे दुरी करीतसे तंत वितंत घनस्वर शिवप्रित्यर्थ करिता वाद्य समग्र तेने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्य होती एवं सर्व अलंकार वाहता सर्व ठाई जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वणिले सर्व प्राप्त होय मैत्रिणीने पूर्वी व्रत समंतिनीशी सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजिता आदरे त्यावरी नैषध्याचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्याचे आणून या सादर समंतिनी दिदली 4 दिवसापर्यंत सोहळा झाला तो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ येतात तपसलेले समुद्र ऐसा सहस्र अर्बुदे धन जाना राये दिदली वर्ध दक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोणा न करावे अश्वशाळा गजशाळा रत्न खजित यानी विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदन दिदले ज्या माता 4 दिवस पर्यंत 4 वर्ण केली तृप्त विप्रा दक्षिणा दिदली अपरिमित नेता द्विज कंटाळली आश्रम धन नेता ब्राह्मण वाटेस टाकी दिन नेव म्हणून याचका मुखी हेच वचन पुरेपुरे किती न्यावे रायाचा आधार्य कुशान दारिद्र्य रान टाकिले जाडून दुराशा दुष्कट कवन दग्ध झाले मुडीहुनी घनमेध वर्षदा अपार दारिद्र्य धुरोडा बसला समग्र याचकृत तृणांकुर टवटवीत विरुढले असो नैषध्यपुरीचे जन पाहती समंतिनीचे वदन इंदुकुळा 16 चिरून द्विज ओतिले 32 कलंक काढून निशेष द्विज संधी भरल्या राजेस मुखींचे निगता श्वासोच्छ्वास सुगंध राज तोची वाटे जलमुखी जलकंठ जलमाला तेज वरिष्ठ जलनिंब पत्रे करून एकवट वाळून टाकीती शशी मुखा असो साडे झाली या पूर्ण नैषध्य देश गेला इंद्रसेन सकळ वराडे अनुदीन सौंदर्य वर्णिती समंतिनीचे विजयादशमी दीपावली लक्षून जामात राहाविला माने करून किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे तैसा श्रीरंगा आणि इंदिरा तैसा जोडा दिशे साजेरा नाना उच्चार वसुवरा वधूवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊन सेवक वृंद धुरंधर सेना आगाद जात मृग लागुनी वनी खेळता श्रमला फार धर्म आला तप्त शरीर जाणणे नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुण निदान आवले अवालोकित चहूकडून कौतुक भाषण करिता ती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक
त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका येथे डळमळीत आवडे आक्रोश बोलत नौका बुडाली म्हणून या भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात. एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा तरी सेना होती अपार तिच्या दुःखाची नाही पार. चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करीती एक सरये सेवक धावती हाक फोडीत चित्रवर्म्याची जाणविती मात. राव वक्षस्थळ बडवीत चळणी धावत यमुना तिरी शिबिके माझे बैसुनी माते समवेत. समंतिनी धावत आले तेच क्षणी पडती धरणी सर्वही दुःखावर्णवी पडली एक सरी ते कोणासही कोण सावरी. समंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी ती माता धावनी उठा उठी कन्येच्या गळा घाली मिठी शोक करीतेने सृष्टी आकात एकची वर्तला. समंतिनीचा शोक एकोन डळमळू लागले कुंभिनी मोदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे. पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुलमलता पर्वत त्यासही शोक अत्यंत समंतिनीसी पाहता. शोके मृच्छना येऊनी निश्चेष्टित पडे समंतिनी तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकुनिया. अवघी झाली एकत्र दुःख वर्णाचा न लागे पार. स्नुषेते देखुनी शूर शोकाग्नीने कडविला. चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावेरी ती नाही मिती शोकासी वृत्तिका घेऊन हस्तकी लावण्यवती झाली मुखी म्हणे गहन पूर्व कर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ. चित्रांगद परम स्नेहाळ पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा माझी अंधाची काठी पाही कोणी बुडविली यमुना डोही मजा अनाथाची गाठी पाही कोणी सोडिली निर्दयी माझा दावागे राजहंस कोणी गेले गे माझे पाडस माझा चित्रांगण डोळस कोणी चोरून ने लागे. मने म्यापूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की माधव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग अच्छेदिला की पंक्ती भेद केला निषेध की संत महता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणून ब्राह्मणाशी चाडविले बहुत दिनी की दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्रे ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवूनी की कुरुंगी पाडचा बिघडविले की परिवाजका प्रतिनिंदिले तरी ऐसे निदान गेले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधान वर्गी सावरुनी सहपरिवारी चित्रवर्मा समंतिनी स्वनग्रासी नेऊनी निज सदनी राहविली इंद्रसेन लावण्यमती शोके संस्तप्त नगराजाती तव दायाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले. मग इंद्रसेन लावण्यमती देशांतरा पडून जाती तेथोनी ही शत्रू धरून आणि ती बंदी घालीत दृढ तेव्हा. इकडे समंतिनी व्रत न सोडी अत्यांदरे करीत एकादशी शत दंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्व हे भोगवर्जुनी जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण. 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान एका पुढे. इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्याची पातळी नेला नागभुवनींची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र. दिव्य नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर शामिनी सुवासंगी त्यांची ज्याच्या पदनंकी निरंतर गुंजारव करीती भ्रमर त्यांचा देखता वदन चत्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे स्वर्ग सुखावनी आवडे. पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सद्गत होऊन स्तुती करीत असे निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागोती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या देवतासी भजता. यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जण निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचिला हेळ मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडित प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वासहित मग दोघे एक प्रीती आदी पुरुषा माझी सामावती तो
सदाशिव निश्चिती आम्ही भजतो दया ते त्यांच्या मायेपासून झाले ते त्रिमूर्त त्रिगुण त्या सत्वांशे करुण विष्णू जेने निर्मिला राजासे केले विरंचित तमांशे रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदनी वसन भस्म लोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेने कैलास राजे त्यांचे उपासक आम्ही असो त्यांचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर त्यांचे मन रमण त्यांचे अंतकरण बुद्धी द्रुहिण जयांची अहंकार ज्यांचा रुद्र पान जयांचे पुरंदर कृतांत दाडा तीर्व विराट पुरुष सर्व हि जो एक एवं जितुके देवता चक्र ते शिवांच्या वैव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे कर जोडून ऐसे ज्यांचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर त्यांच्या दासाचे दास किंकर आम्ही असो काश्यपात्मजा ऐसे वचन 19 तेज परम संतोष ददंशुकराज हे क्षेमालिंगन देऊन हृदतनुज नाना कौतुके दाखवी तया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ते तेथे आहे समस्त तुमच आवडसी बहुत राहावे स्वस्त मनावाजी चित्रांगद मनी महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकास वेद माझा एवढाची मी पोटी तयांच्या 14 वर्षाची समिंतिनी गुण निधान लावण्य खानी प्राण देईल ते नेईत बिनी बोलता नैनी अश्रू आले माता पित्याचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजविन कष्टी जाण नेत्री प्राण उरला असे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरले नागेंद्राचे चरण तक्षक होऊन प्रसन्न देता पार वस्तू ते म्हणजे 12 सहस्त्र नागाचे बळ दिदरे तुझ होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिदला दुर्लभ रत्नी भूमंडळी देता अमूल्य तेजागडी पर्वताकार मोठ बांधिली शिरी दिदली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्र अलंकार सवे एक दिदला फणीवर मनोवेगे यमुना तीरी क्रमुनी बाहेर निघाला झाले 3 संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र तेच समय समंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तीरी पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिवरत्न मंडिती द्रुपदी चित्रांगण दिसतसे फणी मस्तकीची मुक्ती सतेज विशेष भुजपर्यंत डोल्यावतंस गजमुक्ताच्या माळा राजेस गळा शोभती राजाच्या जयांच्या पाचा जडल्या कटिमेखले वरी तेने हिरवी झाली धरित्री मृग पशु धावती एक सरित्र तृण वाढले म्हणून या मुक्ता फळे देखुनी तेजाळ धावतची येती मराळ देखुनी आरक्त रत्नाचे ढाळ किर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावते मिलिंद दश दिशा व्यापल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली समेंतिनी ब्रह्मचक्री पडली विचारवनी चित्रांगद ही तटस्थ होऊनी क्षणाक्षणा न्याहाळीत कंठभूषणी रहित मंगळसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पाहतसे न्याहाळीता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशिदासी कंच कमंडलू त्यांसी उपमा नाही द्यावया तप्त चामी करवर्ण डोळस चिंताक्रांत अंग झाले कृश की चंद्रकळा राजेश ग्रहण काळी झाडोकती मग ती पाशी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आईस कोणाची कोण मुळापासून सर्व सांगे मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसू नयन भरून या चालली अश्रुधारा स्रवती खाल त्या लाविल्या पयुधरण लिंगास गळत्या दंतजीचे बोलता नक्षत्रासे लखलकिती समंतिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगते समाचार 3 वस्त्रे 3 वर्षे झाली हिचा भ्रतार बुडाला यमुना जडी हिचे सासू श्वसूर दोन्ही शत्रूंनी घातले बंदी खानी हे शुभांगी लावण्य खानी सिगती येची कंठदाटला सद्गतीत चित्रांगद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुषित वेळोवेळा समंतिनी सख्यास सांगे कोण कोठील पुसा वर्तमान सख्यानुसती येणे कोटून झाले खून नाम सांगा
तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमचे त्रिलोकी करते भूत भविष्य वर्तमान मग समंतिनीचे हात धरून कानी सांगे अमृत वचन भ्रताळ तुझा जिवंत असे आजी 3 दिवसा भेटवी न लटिके नवे कदापि जाण श्री सदाशिवाची आन असत्य नवे कल्पाती सौभाग्य गंगे चातुर्य विलासीने तुझे ऐश्वर्य चढेले येऊनी परी ही गोष्टी कोणा लागुनी दिवसत्रय प्रगटू नये ऐसे सांगुनी परमस्नेहे एरी चोर दृष्टी मुखी पाहे मने वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग 8वी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषान कडे लीला अगम्य तुझी हा पुरुष जरी असता तरी मज का हाती धरिता स्नेह उपजला माझी या चित्ता परम आप्त वाटत असे काय प्राशुनी आला अमृत की काडे गळून उगवलेला सत्य मदनांत कषडास्य तात तुझे कर्तृत्व न कडे मज जगन्निवास आहे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजन दाम्पत्य तुतक्याच वाती येतार्थ बिल्वदडे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारी सदनाशी जाई सत्वर तुझी सासू आणि श्वसूर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार द्यास सांगून एरी करून हास्य वदन निज सदना प्रती गेली सख्या बोलती आन पाव वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्यांच्या नेत्री आले जीवन समंतिनी मने वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सीमंतिनीच्या मुख कमडी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासना रूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरुळला समंतिनी कांत निज नगरा बाहेर उपवनात जाऊन या उतरला नागे मनुष्य वेश धरून शत्रुस सांगे वर्तमान 12 सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रांगदा आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत एरुमनी इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापा वेगी मग नाग जाऊन माता पित्यास सांगे वर्तमान त्याचे आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये तो शत्रू होऊन शरणांगतो वैंताची सिंहासनी स्थापत दायाद करी कर जोडून समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन वाद्यनादी संपूर्ण भूमंडळ डळमडी आता मी माता पिता देखून सप्रेम धावी चित्रांगद सुजान धरुणी माता पित्याचे चरण क्षेमालिंगनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत जैसा कौशल्येची रघुनाथ 14 वर्षानंतरे हारपले रत्न सापडले की जन्मधासी नेत्र आले की प्राण जाता पडले मुखा माझे अमृत कारभार घेऊन अमुप धावते देशोदेशीचे भूप पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती हनुमंते आणिला गिरी द्रोण जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसेची पूर्ण पै झाले माता पित्या समवेत चित्रांगद चालिला मिरवत नैषधपूर समस्त शृंगारिले ते धवा चित्रवर्मेसी सांगावया समाचार धावता ते सेवक भार महाद्वारी ही साचार मात फुटली चौकडे हेर जाऊनी रायास वंदित उठाची तुमचे आले जामात राव गजबजीला धावत नैनी लोटत आनंदाश्रू कंठ झाला सद्गदित रोमांच अंगी आले ठाकत समाचार आणिला त्यांचे अलंगित धन वस्त्र तसे मेहुनी अपार भरून इरत शर्करा नगरात वाटीत मंगळ स्तुतिरे अद्भुत वाजो लागले एकसरे धावले अपार हुसूर राय कोश दाविले समग्र आवडे तुतके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या जय जय शिव मानात म्हणून राव उडत नाचत उपायाने घेऊन धावत प्रजानन नगरीचे समंतिनीची बोलावून दिव्य अलंकार लेवून जय जयकार करून मंगळ सूत्र बांधिले दिव्य कुंकुमी नेत्री अंजन हरिद्रा सुमन हार चंदन सौभाग्य लेव भीती जान त्रयोदश गुणी वेडी देती एक शृंगार सावरती एक पीक पात्र पुढे करीती नगरींच्या नारी धावती समंतिनीसी पहावया माता धावली सद्गदित समंतिनीचे हृदय धरित माई तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटोन पुढती विरुडला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चाली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजनी दाम्पत्य जित वन करावयास जामात बोलावू धाडिले त्वरेने माता पित्या समवेत चित्रांगद नगरा येत चित्रवर्मा द्रुपदी त्वरित समोरा येत तयंसी जमाताच्या कंठी जाऊनी श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी
पुष्प वृष्टी करीती देव नगरा माझी आणली मिरवीत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एखादी चित्रांगद रूपनाथ बोलावीत समंतिनीसी पाताळीचे अलंकार अद्भुत समंतिनी लगी लेलवीत लेववीत नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पाताळीचा सुगंध राज निगुती आत्महस्ते लेववी समंतिनी प्रती नाना वस्तू अपरोक्षिती श्वासुरा लागी दिदल्या सासूर सुरांच्या चरणी मस्तक ठेवी समंतिनी माये तुझ्या सौभाग्य दधी उचंबळूनी भरला असो बहुकाळ पुत्र समंतिनी स इंद्रसेन नैषद्यपुरा जात अवनीचे राज्य मिळून समस्त क्षेत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन तेथे करून या शिवार्चन शिवदासी पावला 8 पुत्र पितया समान समंतिनीशी झाले जाण 10 सहस्र वर्ष निर्विघ्न राज्य केले नैषद्यपुरी जैसा पितामह नळ राज परम पुण्य श्लोक तेज पूज तैसाची चित्रांगद भुभुज नायिनी ती वर्ततसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत समंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सुत सांगे शंकातिका ते समंतिनी आख्यान सुरस एकता सौभाग्यवर्धन स्त्रिया संतरला व्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी विगत धवा एकती त्या जन्मांतरी दिव्य व्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रतन सोडावे ऐसे एकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतीन आयुरारोग्यैश्वर्य पूर्ण योग्य ज्ञान बहुविद्या गडांतरे मृत्यू निर्सोन जाय गत धन प्राप्त शत्रुपराय जाय श्रवणे पठणे सर्व कार्य पावे सिद्धी येण्याची समंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ती मागमासी करिता स्नान ते वेग दोष जाती जळण शिवपद प्राप्त शेवटी समंतिनी आख्यान सुधारस प्राशान करी सज्जन त्रिदश निंदक असुर तामस अहकार मध्य सेवती अपर्णा हृदयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चळे न ढळे कदाही श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड श्रेष्ठाध्याय गोढा श्री सांब सदाशिवार्पण नमस्तु।